हरि ओम हरि ओम. एक 2 मिनिट भजन घेऊयात आणि सुरू करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गेल्या 5-6 दिवसांपासून आपण अगदी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने श्रीमद भागवत कथा श्रवण चिंतन करत आहात. घैसास गुरुजींची अशी आज्ञा होती की 2 दिवस तुम्ही काहीतरी सांगा. वस्तुतः जर पाहायला गेलं तर इथं सगळेजण माझ्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने मोठे आहेत. सगळेजण मोठे आहेत. नाही ज्ञानाने पण आहेत. नुसतं वयाने नाहीत, ज्ञानाने पण आहेत. तुम्ही दररोज पूज्य स्वामीजींच्या मुखातून पंचपक्वान्नाचं जेवण खात आहात. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आज तुम्हाला पिठलं भाकरी 1-1.5 तास ऐकायचे. पहिल्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं की वक्त्याची 14 लक्षणं आणि श्रोत्याची 14 लक्षणं. माझ्याकडे एकही वक्त्याचं लक्षण नाही आहे आणि तुमच्याकडे सगळे श्रोत्याचे लक्षणं आहेत. असं वर्णन आहे की स्कंदपुराण आपल्याला असं सांगतं की श्रोत्या हा 3 प्रकाराचा असतो म्हणे. काही श्रोते हे कापूर माहिती आहे ना आपल्याला, त्यासारखे असतात म्हणे. काही श्रोते हे शुभा म्हणजे गौरी त्यासारखे असतात.
आणि काही श्रोते जे आहेत ना ते शेणासारखे असतात म्हणे. बघा, कापुराला अग्नीचा स्पर्श झाला की तत्क्षणी तो प्रकट होतो अग्नी. त्याला वेळ लागतो का? नाही लागत. तसं काही श्रोते असे असतात, वक्त्याच्या मुखातून एखादं वाक्य गेलं तत्क्षणी त्यांना बोध होतो. म्हणजे ते कसे झाले? कापुरासारखे श्रोते. काही श्रोते ना शुभासारखे असतात, गौरी. म्हणजे अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर प्रज्वलित होतात, पण थोडा वेळ लागतो. शुभा लगेच हे होत नाही. आपण वैश्वदेव करताना बघतो ना, एखादा मिनिट तरी जातो. आणि काही श्रोते असे असतात म्हणे की शेण, म्हणजे त्या शेणाला अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर ते तर काही प्रज्वलित होत नाही, परंतु अग्नीला शांत केल्याशिवाय राहत नाही. असे पण काही श्रोते असतात म्हणे. स्कंदपुराणाने सांगितलंय की श्रोता कसा असावा? ऐकत असताना एकच सांगतो आणि पुढे जातो, हंसासारखा असावा. हंसाचा गुण कसा आहे? हंसश्वेतः बकश्वेतः को भेदो बक हंसयोः नीरक्षीर विवेकेतु हंसो हंसो बको बकः. पाणी आणि दूध एकत्र जर केलं तर हंस काय करतो? एकमेकाला बाजूला करतो. म्हणजे थोडक्यामध्ये विवेक, त्याच्याकडे विवेक आहे. तसं वक्ता सांगत असताना त्याच्यातलं सार घेता आला पाहिजे श्रोत्याला. तुम्हाला सांगतो, माझी घडलेली हकीकत आहे. 9 दिवसाची रामकथा झाली. आता लोक येतात नंतर आणि त्यांना एकाला विचारलं, बाबा तू रामकथा ऐकली, तुला काय कळालं ह्याच्यातून, काय सार घेतला? त्या श्रोत्याने सांगितलं, काय नाही म्हणे, सोपं आहे महाराज. तुम्ही 9 दिवस जे सांगितलात त्याच्यातून मला एक लक्षात आलं की इतरांच्या पत्नीचं हरण करू नये. नाही, हे चांगलं आहे. ह्याच्या पुढचं आहे का? म्हणजे ही चांगली गोष्ट कळाली त्याला की म्हणजे रावणाने सीतामातेचं हरण केलं, कशा प्रकारे त्याचा वध झाला, त्रास झाला, ते ठीक आहे, त्याला हे कळालं. दुसऱ्या श्रोत्याला विचारलं, तुला काय कळालं रामकथेतून? त्यांनी सांगितलं, महाराज खरं सांगू का? सांगा. म्हणजे प्राण गेला तरी चालेल, पण दुसऱ्याची पळवलेली बायको परत द्यायची नाही. मला सांगा, असा श्रोता जर असेल तर किती वक्त्याने सांगावं, मग त्याच्यामध्ये फरक पडेल. पण इथले मात्र श्रोते तसे नाही आहेत बरं. अहो, आपण स्वामीजींची कथा ऐकत आहोत आणि ती कथा कळण्यासाठी खरंच बुद्धिमान श्रोता पाहिजे. आणि ज्या अर्थी एवढ्या गर्दीने दररोज श्रोते येत आहेत, त्या अर्थी त्यांना ते कळत आहे. विषय कुठला निवडावा प्रवचनाचा, असा जेव्हा एक विचार केला, गुरुजींनी सांगितलं की भागवत चालू आहे आणि भागवतातीलच एखादा विषय निवडा. तर भागवतामध्ये सुद्धा एवढे विषय आहेत, त्यातला सुद्धा कुठला निवडावा. मग नंतर असं वाटलं की आपली इथं कथा जी चालू आहे ती अगदी 2 तासाची आहे, त्यामुळं जवळपास सगळे विषय सांगितल्या जात नाहीत वेळेअभावी. त्यामुळं 11 स्कंध वस्तुतः त्याच्यामध्ये एवढे विषय आहेत की ते विषय कथेमध्ये सांगणं 7 दिवसाच्या शक्यच नाही आहे. म्हणजे अगदी कथा 3 तास जरी असती तरीसुद्धा 11 स्कंध सांगितल्या जात नाही, कारण तेवढा वेळ नसतो. सुदामचरित्र झालं की एकदम भगवान आपल्या स्वधामाला जातात आणि कथा संपवल्या जाते. त्यामुळं 11 स्कंध निवडावा असं ठरवलं. त्यामध्ये सुद्धा एवढे विषय आहेत की अगदी फक्त 11 स्कंधसुद्धा 7 दिवस दररोज 3-3 तास सांगितलं तर संपणारा नाही आहे. एवढे विषय 11 स्कंधात आहेत. मग आता 11 स्कंधातलं कुठला? मग ते 9 योगेश्वरांचा संवाद आहे. पण मी एक विचार केला की भक्त आणि भगवंत या दोघांचा संवाद तुम्हाला मी सांगणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे 11 स्कंदामध्ये कुठला भक्त आहे? उद्धव आहेत. उद्धवाचं वर्णन करताना दशमस्कंदामध्ये असं वर्णन आहे, उद्धव कसे होते. स्वतः भगवंत सांगतायत, वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दैतसखा
शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमः. उद्धव हे साधे नाही आहेत. कृष्णस्य दयित सखा. दयित म्हणजे अगदी आवडता मित्र आहेत कृष्णाचे. आणि कुणाकडे अध्ययन झाले माहिती आहे का? शिष्य हा बृहस्पते साक्षात. बृहस्पतींकडे त्यांनी अध्ययन केलेलं आहे. आणि बरं कसं आहे, बरेच जण अध्ययन खूप करतात, परंतु ते ज्या वेळेस त्याचा प्रयोग करायचा असतो त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये ते डोकं चालत नाही. परंतु उद्धव असे होते, उद्धव बुद्धिसत्तमः, म्हणजे त्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती. आणि त्या उद्धवांचा आणि गोपालकृष्णांचा संवाद मी तुम्हाला 2 दिवसात सांगणार आहे. वस्तुतः तो सुद्धा पूर्ण होईल की नाही मी आत्ताच सांगणार नाही, वेळेनुसार आपण मागे पुढे करूयात. भागवताचा जर विचार केला, भागवतामध्ये मी तर पुढे जाऊन म्हणेल की भगवंताच्या तर कथा आहेतच, परंतु भगवंतापेक्षा भगवत भक्तांच्या कथा जास्त आहेत. तुम्ही बघा, प्रथम स्कंध कुंती मातेचा आहे, भक्त आहे देवाचे. भीष्माचार्यांचं चरित्र पाहायला मिळतं, पांडवांचं चरित्र पाहायला मिळतं. द्वितीय स्कंद बघा तुम्ही, ब्रह्मदेव त्यांचं चरित्र पाहायला मिळतं. ब्रह्मदेवसुद्धा भक्त आहेत, त्यांनी तपस्या केलेलं वर्णन आहे द्वितीय स्कंदात. चतुश्लोकी भागवताचं वर्णन हे आपल्याला द्वितीय स्कंदातच पाहायला मिळतं. तृतीय स्कंदामध्ये विदुर आहेत, मैत्रेय आहेत. चतुर्थ स्कंदामध्ये ध्रुवबाळ आहे. पंचम स्कंदामध्ये भरत आहे. षष्ठ स्कंदामध्ये अजामिळ आहे. सप्तम स्कंदामध्ये प्रल्हाद आहेत. अष्टम स्कंदामध्ये गजेंद्र आहेत. नवम स्कंदामध्ये अंबरीष राजा आहे. दशम स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये गोपिका आहेत. उत्तरार्धामध्ये सुदामदेव आहेत. एकादश स्कंदामध्ये उद्धव आहेत. द्वादश स्कंदामध्ये मार्कंडेय आहेत. म्हणजे 12ही स्कंदांचा जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये भगवत भक्तांच्या कथा जास्त पाहायला मिळतात. परवा पूज्य स्वामीजींनी सांगितलं, भागवत म्हणजे काय, भगवतः इदं भागवतम. भगवंत कोणाला म्हणायचं, भग म्हणजे काय, हे सगळं वर्णन झालेलं आहे. एकादश स्कंधामध्ये अध्याय क्रमांक 19 त्यामध्ये उद्धवांनी गोपालकृष्णांना 35 प्रश्न विचारलेत. खूप सुंदर प्रश्न आहेत. म्हणजे एका प्रश्नाचा जर विचार केला, अगदी अतिशय गोड प्रश्न आहेत. ज्या वेळेस भगवंत स्वधामाला निघाले, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं आता भगवंत प्रभास क्षेत्राला निघालेले आहेत आणि आता मात्र आपण जर भगवंत गेले त्याच्यानंतर कलीचा प्रादुर्भाव होणार आणि मग कली जर आला तर आपल्याला त्रास देणार, त्याच्यासाठी काहीतरी उपाय आपल्याला म्हणजे प्राप्त केला पाहिजे. म्हणून भगवंताकडे उद्धव गेले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. खूप सुंदर प्रश्न आहेत. सुरुवात कशी आहे बघा. यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, दम म्हणजे काय, शम म्हणजे काय, तप म्हणजे काय, शौर्य म्हणजे काय, तितिक्षा म्हणजे काय, शौच म्हणजे काय, ऋत म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, त्यानंतर धन म्हणजे काय, लाभ म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, पंडित कुणाला म्हणायचं, मूर्ख कुणाला म्हणायचं, खरा मार्ग कुठला, कुमार्ग कुठला, स्वर्ग कुठला, नरक कुठला, खरा आपला बंधू कोण, दरिद्री कुणाला म्हणायचं, कृपण कुणाला म्हणायचं, इत्यादी अनेक प्रश्न अगदी 5 श्लोकामध्ये उद्धवांनी गोपालकृष्णांना विचारलेले आहेत. कसे, शास्त्राचा नियम आहे, कुठलंही कार्य माणूस का करतो, शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये तो आधी आपलं प्रयोजन बघत असतो. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते असा न्याय आहे. एवढंच कशाला, आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलंय, अकामतः क्रिया करहिचित न दृश्यन्ते. विनाकारण कोणाचीही क्रिया कधीही होत नाही. मग मला सांगा, तुम्ही मला म्हणाल ना, उद्धव कृष्ण संवाद आम्ही का ऐकायचा, काहीतरी प्रयोजन, काहीतरी फल पाहिजे ना. एक बघा, प्रत्येकाला सुख पाहिजे की नाही. मग आता सुखाची व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळी केली असेल.
कोणी म्हणेल आम्हाला संसारात सुख मिळतं, त्यालाच खरंच सुख म्हणू. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम, किंवा यत इष्यमाणम सत्पारार्थम उज्जती तत् सुखम, अशी एक व्याख्या पाहायला मिळते. मी सुखाच्या व्याख्या सांगणार नाही आहे, पण प्रत्येकाला सुख पाहिजे. याचं कारण का माहिती आहे का? माणसाला जे स्वरूपगत असतं ते राहावं वाटतं, आणि जे आगंतुक असतं ते जावं वाटतं. तुम्हाला मी व्यवहारातलं उदाहरण देतो, जास्त अवघडात पण जाणार नाही. मला सांगा, कितीही चांगला पाहुणा असू द्या, 2 महिने 3 महिने खूपच चांगला असेल तर वर्षभर, पण कधी ना कधी हा जावा असं वाटेल की नाही? वाटेल ना? का? तो आगंतुक आहे. पण त्याच्या उलट मी विचारतो, कितीही वाईट मुलगा असू द्या, परंतु आपल्या मुलानं घर सोडून निघून जावं असं वाटेल का? नाही ना. याचं कारण असं आहे की तो स्वरूपगत आहे. जे स्वरूपगत असतं ते असावं वाटतं, आणि जे आगंतुक असतं ते जर जावं वाटत असेल तर सुख हे आपलं स्वरूप आहे. इतर हे दुःख जे आहे ना ते कसं आहे? आगंतुक आहे. वेदांतामध्ये साळू नावाचा एक प्राणी आहे, प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहीत असेल. त्याच्या अंगावर म्हणे असे दाभणा इतके काटे असतात. त्या काट्याचा त्याला त्रास होत नाही. एवढे मोठे काटे त्याच्या शरीरावर, त्याला त्रास नाही. पण रस्त्याने जाताना, वनातून जाताना एक छोटा काटा जरी, दुसरा सुई एवढा काटा जरी हे झाला शरीराला तर त्याला त्रास होतो म्हणे. याचं कारण काय? दाभणा एवढे काटे हे स्वरूपातले आहेत, आणि हे छोटे छोटे काटे आहेत ते आगंतुक आहेत. सुख हे माणसाचं स्वरूप आहे, ते सगळ्यांना आवडतं. सुखम सर्वाय रुच्यते, सुख हे सगळ्यांना आवडतं. मग जर सुख सगळ्यांना आवडत असेल तर ते सुख कशात आहे? थोडक्यामध्ये सुख कशात आहे हे म्हणण्यापेक्षा सुख स्वरूप कोण आहे? सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. एवढंच कशाला आपण गोपालकृष्णांना काय म्हणतो? देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. मग ते जर सुख पाहिजे असेल तर आपल्याला भागवताचं चिंतन करावं लागेल. तुम्हाला एक सांग, आपल्याकडे एक प्रामुख्याने 3 ग्रंथ पाहिले जातात, म्हणजे कथा इत्यादी जर आपण पाहिलं, आपण महाभारत बघतो, रामायण आहे आणि श्रीमद भागवत. मी एका वाक्यामध्ये तुम्हाला ह्याच्यातला भेद सांगतो. बघा, माणसाने जगावं कसं हे आपल्याला रामायण शिकवतं. रामादिवत वर्तितव्यम. जगावं कसं हे रामायण शिकवतं. थोडक्यामध्ये असावं कसं, असतं कसं हे महाभारत सांगतं. रामायणामध्ये कसं आहे? माझं ते तुझं, तुझं ते पण तुझं. महाभारतामध्ये कसं आहे? माझं ते माझंच, पण तुझं ते पण माझं. असावं कसं रामायण शिकवतं, जगावं कसं रामायण शिकवतं, असतं कसं हे आपल्याला महाभारत शिकवतं. परंतु ज्याला जगावं कसं हेही कळत नाही, असावं कसं हेही कळत नाही, आणि मरावं कसं हेही कळत नाही, त्यांच्यासाठी श्रीमद भागवत आहे. 7 दिवसामध्ये परीक्षितीचा मृत्यू होणार आहे, बरोबर? परंतु अंतकाळ जवळ आल्यानंतर सुद्धा कशा प्रकारे आचरण करा. मला सांगा, परीक्षितीचाच 7 दिवसात मृत्यू, आपलं काही 8व्या दिवशी आहे का? मला सांगा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, ह्या 7 दिवसांपैकी दुसरा अजून कुठला वार आहे का हो की त्या वारामध्ये आपला मृत्यू आहे? म्हणून भागवत काय शिकवतं? जगावं कसं आणि मरावं कसं दोन्ही भागवत सांगतं. उद्धवांनी कृष्णांना प्रश्न केलाय, सगळ्यात मोठा रोग कुठला आहे? भगवंतांनी सांगितलं, भवरोग, संसार रोग आहे. मग याच्यावरचं औषध काय? आचार्यांनी सुद्धा तेच सांगितले, को दीर्घ रोगो भव एव साधो किमौषधम तस्य. त्याचं औषध काय? भगवंतांनी सांगितलं, विचार एव.
तुम्हाला जर जीवनामध्ये सुख समाधान पाहिजे असेल, या भवरोगातून दूर जायचं असेल, तर त्यांनी त्याच्यावरचं औषध सांगितलंय विचार. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की माणसाला समाधान पाहिजे, पण का मिळत नाही? त्यांचा विचार चुकतो. विचारा वाचून न पविजे समाधान, तुकाराम महाराज सांगतात. बरं, विचार करत नाही असं एकही व्यक्ती नाही. बरं, प्रत्येकाचा विचार चालू आहे असं एकही व्यक्ती नाही, पण विचार कुठला करावा इथं चुकतात. विचारोयम निरर्थक असे एक श्लोक आहेत काही. असा विचार निरर्थक आहे, असा विचार निरर्थक आहे. काय विचार? एक जण म्हणे विचार करू लागला, काकस्य कतिवा दंता. काय विचार करते? कावळ्याला किती दाता असतील बरं? काय करायचंय? विचारोयम निरर्थक. एक माणूस होता म्हणे, त्याच्याकडे खेडेगावातला माणूस, एक 15-20 म्हशी होत्या त्याच्याकडे. आणि त्या जे काही म्हैस होत्या त्याच्यातील एक म्हैस ही गोल शिंगाची होती. लक्ष देऊन ऐका बरं, गोल शिंगाची एक म्हैस. तो जो गुराखी होता, जो ढोरं वगैरे राखायचा, तो सकाळी ढोरं सोडले, जनावरं सोडले की दररोज येता जाता विचार करायचा की या गोल शिंगाच्या म्हशीमध्ये ही जी म्हैस आहे, तर हिच्या शिंगामध्ये जर मी डोकं घातलं तर ते डोकं अडकल का? दररोज विचार करायचा. आणि असा किती दिवस विचार केला माहिती आहे? 6 महिने विचार केला. दररोज उठलं की ह्या शिंगात माझं डोकं अडकेल का, या शिंगात जर मी डोकं घातलं तर अडकेल का. आणि एके दिवशी आता म्हणला विचार बस. 6 महिने विचार झालाय, आता प्रत्यक्ष कृती करून बघायची. झालं, जनावर निघाले रस्त्याने, त्यांनी ते डोकं घातलं त्या शिंग. आता ते किती झालं तर म्हैस ती रस्त्याने पळत सुटली, पुढे जाऊन पडला, डोकं फुटलं, सगळे लोक जमले. त्याला बाजूला केलं, त्याला विचारलं, अरे काय केलंस तू? काही नाही म्हणे, हे विचार म्हणजे माझी जी म्हैस आहे त्याच्यामध्ये हे गोल शिंगाची म्हैस आहे आणि त्याच्यात डोकं अडकतं का नाही ते मी बघितलं म्हणे. लोकांनी सांगितलं, अरे बाबा ठीक आहे, डोकं घालण्याच्या आधी थोडा तरी विचार करायचा. त्यांनी सांगितलं, थोडा? 6 महिने विचार केलाय मी. लोकांनी सांगितलं, अरे बाबा तू 6 महिने विचार केलास, पण तुझं डोकं फुटलं ना. तो म्हणला, आता डोकं फुटू द्या, एकदा माझा संशय तरी मिटला. मला सांगा, असा विचार कितीही वर्ष केलं काय उपयोग आहे? कोहम कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमीदृशः. शास्त्रकारांनी सांगितलं, कुठला विचार? मी कोण? कथमिदं जातम, हे सगळं जग हे कसं झालं? बरेच जण म्हणतात हे जग आपोआप झालं. एकाला खूप सवय होती, नास्तिक होता, त्याचा एक छोटासा मुलगा होता. त्याला तो दररोज सांगायचा हे जग कसं निर्माण झालं. त्याचे वडील सांगायचे आपोआप झालं. तो बिचारा म्हणायचा, बाबा तसं नाही आहे, भागवतामध्ये वर्णन आहे. एवढंच कशाला, प्रथमस्कंध्याच्या 1ल्या अध्यायाच्या 1ल्या श्लोकात वर्णन आहे, जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. जयापासून सकळ महिमंगळ हे झाले. यतस्सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे यस्मिंश्च प्रलयं याते पुनरेव मोक्षये. हे सगळे वर्णन तो आपल्या वडिलांना सांगायचा. पण त्याचे वडील म्हणायचे नाही, आपोआप विश्व तयार झाले. एके दिवशी म्हणे त्या छोट्याशा मुलाने एक सुंदर असं भिंतीवर चित्र काढलं बरं. आणि ते संध्याकाळी कामावरून वडील आले आणि त्या वडिलांनी ते बघितलं. वडिलांना खूप चित्र आवडलं. वडिलांनी विचारलं, कोणी काढलं रे हे चित्र? त्याने सांगितलं, बाबा हे चित्र भिंतीवर आपोआप आलंय. त्याच्या वडिलांनी सांगितलं, अरे तसं मजा करू नये, मी वडील आहे तुझे, मोठा आहे मी, खरं सांग कोणी काढलं? नाही बाबा, खरंच आपोआप आलंय. 2-3दा झालं. वडील चिडले, म्हणले, मूर्खा, भिंतीवर कुठे चित्र आपोआप येत असतं का? त्या मुलांनी सांगितलं, बाबा
भिंतीवरचं चित्र जर आपोआप येत नसेल, साधं चित्र जर आपोआप तयार होत नसेल, तर हे सगळं विश्व हे आपोआप निर्माण कसं झालं म्हणता तुम्ही? याचा सुद्धा कोणीतरी कर्ता आहे. मग तो कर्ता कोण? कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तीह विचारस्सोऽयमीदृशः. उपादान कारण काय आहे? भगवंत या जगाचा निमित्त कारण आहे का उपादान कारण आहे का अभिन्न निमित्तोपादान कारण आहे? हा थोडा वेदांताचा भाग आहे, पण थोडा असा सुद्धा विचार करावा. नाहं भूतगुणो देहः नाहं चाक्षगणस्तथा एतद् विलक्षणः कश्चित् विचारस्सोऽयमीदृशः. विचाराला खूप महत्त्व आहे. आपण सर्व सुज्ञ श्रोते आहात. आपल्याला योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ माहीत असेल. वसिष्ठांनी रामांना सांगितलेला. योग वासिष्ठातील दुसऱ्या प्रकरणामध्ये मुमुक्षु व्यवहार नावाचं प्रकरण आहे. तर त्याच्यामध्ये मोक्षाची 4 द्वारपाल सांगितलेले आहेत. बघा, खूप सुंदर चिंतन आहे. मोक्षद्वारे द्वारपालाः चत्वारः संप्रकीर्तिताः. मोक्षाचे 4 द्वारपाल आहेत म्हणे. कुठले? शमो विचार संतोषः चतुर्थ साधु संगमः. शम, विचार, संतोष आणि साधू संगती हे मोक्षाचे 4 द्वारपाल आहेत. हे जेव्हा प्राप्त होतील तेव्हाच तुम्ही त्या दाराच्या पलीकडे जाताल. मी हे का सांगतोय की त्याच्यामध्ये सुद्धा विचाराला एक स्थान दिलंय. आता ते योग वासिष्ठ ह्याच्यावर तुम्ही विवेचन बघा. प्रत्येक ह्याला एक एक अध्याय आहे. मुमुक्षु व्यवहार प्रकरण. को दीर्घ रोगो भव एव साधो किमौषधम तस्य विचार एव. त्याच्यावरचं औषध कुठलं आहे? विचार. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाचा एक आपल्याला माहीत असेल प्रसिद्ध ग्रंथ, प्रकरण ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वस्तूची सिद्धी करायची आहे. वस्तू म्हणजे काय? भागवताच्या प्रथम स्कंधातील 1ल्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे त्या वस्तूचं. म्हणजे हे सगळं भागवत कशासाठी ऐकायचं? तर म्हणे त्या वस्तूची प्राप्ती करण्यासाठी. बघा, धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सताम वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. म्हणजे पूर्ण भागवतातून काय आम्हाला जाणून घ्यायचंय? वेद्यम किम वेद्यम वास्तवम वस्तु वेद्यम. खरं तत्व काय आहे ते जाणा. वस्तू याचा अर्थ आचार्यांनी टीकेमध्ये ब्रह्म असं केलेलं आहे. मग ते कसं जाणायचं? तर त्याचं उत्तर आपल्याला विवेक चूडामणीमध्ये पहिल्याच प्रकरणात सापडतं. आचार्यांनी सांगितलंय चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये वस्तुसिद्धिर विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. चित्तस्य शुद्धये कर्म. कर्म करा कशासाठी? चित्तशुद्धीसाठी. आपल्याकडे नित्यकर्म सांगितलेलं आहे, नैमित्तिक कर्म सांगितलेलं आहे, प्रायश्चित्त कर्म सांगितलेलं आहे, उपासना कर्म सांगितलेलं आहे, निषिद्ध कर्म सांगितलेले आहेत, काम्य कर्म सांगितलेले आहेत. आता हे कुठले कर्म कसे मी काही सांगणार नाही, पण तुम्ही हे सगळे कर्म करा. थोडक्यामध्ये काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग करा. नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना इत्यादी कर्मांचा स्वीकार करा. पण हे सगळं कशासाठी? म्हणले चित्तस्य शुद्धये कर्म. इथंच थांबायचं नाही आहे. न तो वस्तुपलब्धये ह्याच्यासाठी. ह्याच्यामुळे तुम्हाला ते परब्रह्म कळणार नाही. मग ते कसं कळल? वस्तुसिद्धीर विचारेण. त्या वस्तूची प्राप्ती करायची असेल तर विचार करा. न किंचित कर्म को. आचार्य पुढे सांगतात अतो विचार कर्तव्यः जिज्ञासोरात्मवस्तुनः समासाद्य दया सिंधुम गुरुम ब्रह्म विदुत्तमम. मग तो विचार कशाचा? वेदांतार्थ विचारेण जायते ज्ञानमुत्तमम तेनात्यंतिक संसार दुःखनाशो भवत्यलम. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे विचारासंबंधी. म्हणून तुम्ही आचार्यांनी सांगितलं, गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात, उद्धवा सगळ्यात पहिल्यांदा बुद्धीचा वापर कसा करावा ते शिक. विचार तर सगळे करतायत, पण कुठला विचार करावा ते एकदा लक्षात घे. उद्धवाने एक प्रश्न केलेला आहे, कशमहा. शम म्हणजे काय? दम म्हणजे काय?
तर एक खूप सुंदर उत्तर उद्धवाला आपल्या गोपालकृष्णांनी दिलेलं आहे. शमो मननिष्ठता बुद्धे हे, माझ्याकडे बुद्धी लावणं ह्यालाच खरं शम म्हणतात. दम कशाला म्हणायचं? दम म्हणजे इंद्रिय निग्रह. दम हा इंद्रिय निग्रह हा. वस्तुतः शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की इंद्रिय हे कसे आहेत. उपनिषदांमध्ये असं वर्णन आहे की ब्रह्मदेवांनी इंद्रिय निर्माण करताना त्यांचा स्वभाव कसा निर्माण केला. उपनिषदांमध्ये खूप सविस्तर वर्णन येतं इंद्रियांचं. तुम्हाला एक श्लोक सांगतो. परांची खाने व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत. इंद्रिय कसे निर्माण? खानी, ख म्हणजे इंद्रिय. परांची म्हणजे काय? इंद्रिय हे बहिर्मुख जाणारी आहेत. इंद्रियांचा स्वभावच तसा आहे. आणि कसं असतं, माणसाला स्वभाव बदलणं खूप अवघड जातं. कितीही प्रयत्न करा. आपल्याकडे बऱ्याच म्हणी आहेत बघा. आपल्या सर्वांना माहीत आहेत. मी सांगायस बघा, इकडच्यांनी तर सांगितल्या पण म्हणे. स्वभाव बदलत नाही. स्वभावो दुरतिक्रम हा रामायणामध्ये असं वर्णन आहे की रावणाला बरेच जण सांगतात, माल्यवान वगैरे येऊन सांगतात की रावणा, सीतामातेला परत कर. तुला माहीत नाही का रामप्रभू जवळ आलेले आहेत, तुझा वध होईल. आत्तापर्यंत जवळपास तुझं कुळ नष्ट होत आलेलं आहे. तू ऐक, सीतामातेला परत कर. वाल्मिकी रामायणातले रावणाचे शब्द काय आहेत बघा. रावण म्हणतो, मलाही माहिती आहे मी खूप चुकतोय, मलाही माहिती आहे. सीता मातेचा म्हणजे मी जर त्यांना परत केलो नाही तर माझा वध आहे हे निश्चित आहे. तरीसुद्धा मी परत देऊ शकत नाही. याचं कारण का माहिती आहे का? रावण म्हणतो वाल्मिकी रामायणात, द्विधा भज्येयमपि, माझे 2 तुकडे झाले तरी चालतील, न नमेयंत कस्यचित, मी वाकणार नाही म्हणे. म्हणजे का? येष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः. म्हणले माझा स्वभावच असा आहे, त्याला मी तरी काय करू. स्वभाव बदलत नाही. पण स्वभाव बदलत जरी नसेल तरीसुद्धा बुद्धी याची उत्पत्ती जर कशी झाली हे बघितलं तर सत्वगुणापासून याची उत्पत्ती झालेली आहे. त्याच्यामुळं बुद्धी ही बदलू शकते. त्याच्यामुळं बुद्धीला माझ्याकडे जोडणं, इंद्रियाला माझ्याकडे म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं, त्यालाच म्हणायचं दम. पुढे सांगतायत शौर्य कशाला म्हणायचं बघा. स्वभाव विजयो शौर्यम म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या वासनेंवर विजय मिळवणं, त्यालाच म्हणायचं शौर्य. कसं आहे, कुठल्याही संतांनी संसार करू नका असं सांगितलेलं नाही आहे. संसार करा, फक्त कसा करा हे कळलं पाहिजे. गोपाल कृष्णांना सुद्धा पत्नी होत्या. किती होत्या? 16,108 होत्या. आजच कथेमध्ये आहे. आता फक्त एवढंच आहे की गोपाल कृष्णांच्या ताब्यात पत्नी होत्या आणि आपण हे मी सांगत नाही पुढचं काही, कारण इथं त्यांची संख्या जास्त आहे. एक आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. एकदा म्हणे एका राजाने गावात दवंडी हे केली म्हणे की प्रधानाला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये पत्नीचं ऐकणारे किती आहेत आणि पत्नीचं न ऐकणारे किती आहेत. म्हणे उद्या एक रांग तयार करायला सांगा, सकाळी बरोबर 9 वाजता इथे जमायचं म्हणे. आणि झालं, दिवस उजडला. मला सांगा कुठली रांग मोठी असेल? पत्नीचे ऐकणार हे मोठी रांग आणि न ऐकणार ह्याच्यात कोणीच नाही. शेवटी म्हणे एक माणूस आला आणि त्या रांगेत थांबला.
त्या प्रधानाने विचारलं, का रे म्हणे, तुला माहिती आहे का ही रांग कशाची आहे? माहिती आहे म्हणे. कशाची आहे? म्हणे जे पत्नीचं ऐकत नाहीत ते ह्या रांगेत आहेत. तू ऐकत नाहीस? त्याने सांगितलं, कोण म्हणतं मी ऐकत नाही? अरे मग तू ह्या रांगेत का थांबलास? मला काय सांगावं म्हणे, घरून निघताना हाच विचार केला होता की पत्नीचं ऐकणाऱ्या रांगेत थांबायचं, पण जाताना बायकोनं धमकी दिली म्हणे, त्या रांगेत थांबला तर बघा म्हणून. शेवटी हा प्रश्न प्रधानाला एक पडला की राजाने तरी ही दवंडी काय हे करायला सांगितली, ऐकणारे किती नाही ऐकणारे किती. मग ते गेले म्हणे राजाकडे, तुम्हाला काय गरज पडली हे असं, हे तुम्ही कशासाठी? त्या राजाने सांगितलं, मलाही माहीत नाही म्हणे, माझ्या पत्नीनं मला हे करायला सांगितलं. याचा अर्थ हा विनोद म्हणून धरा, नाहीतर उद्या पण तुम्ही म्हणताल आम्ही सुद्धा आमचीच लाईन मोठी करून दाखवतो आता. हे कशासाठी सांगतोय मी? शास्त्रकारांनी पंचमस्कंदात वर्णन आहे की जी पत्नी, पत्नीचं ऐकू नका म्हणजे काय, की जी पत्नी तुम्हाला परमार्थामध्ये आडवी येत असेल तिचं ऐकू नका. गुरुर्न सस्यात स्वजनो न सस्यात पिता न सस्यात जननी न सास्यात कोण न मोचयेत यस समुपेत्य मृत्युम. ते गुरु गुरु नाहीत, ते वडील वडील नाहीत, ती आई आई नाही की जी आपल्याला परमार्थामध्ये आड येत असेल. म्हणून संसार भगवंतालाही होता, फक्त भगवंतानी तो ताब्यात ठेवला होता. नारदांनी दशमस्कंदात वर्णन आहे की नारद भगवंताचा संसार पाहायला गेले म्हणे, परंतु भगवंत कशामध्येही लिप्त नव्हते. संसार करा. नाथ महाराज तर पुढे जाऊन सांगतायत, त्यांचा एक खूप सुंदर अभंग आहे, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. खूप सुंदर उदाहरणं दिलेत बरं. पक्षी अंगणी उतरती, बघा उदाहरण कसे आहेत. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. किती सुंदर उदाहरण दिलंय बघा. पक्षी अंगणी उतरती, समजा वर आपण उन्हाळ्यामध्ये काही धान्य वगैरे वाळू घालतो, तर तिथं पक्षी वगैरे येतात, ते धान्य खातात. मग ते धान्य खाल्ल्यानंतर असं म्हणतात का की आजपासून ही जागा माझी, धान्य खायचं आणि उडून जायचं, ते का गुंतवणी राहते. दुसरं उदाहरण दिलंय, वसती कर वसती आला प्रातःकाळी निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. अतिथी येतो, अतिथी म्हणतो का कायमचंच मी इथंच राहिला, 2 दिवस जर त्याला आसरा दिला, मला माहीत नाही 2 दिवस इथं राहिलेलं आहे, आजपासून हे घर माझंच नाही, येतो आणि निघून जातो. तैसे असावे संसारी. संसार करूच नका असं नाही, परंतु तो ताब्यात ठेवा. म्हणून बघा संसाराला रोग म्हटलेला आहे, आणि रोग हे आयुर्वेदाचं जर चिंतन केलं तर काही रोग हे साध्य असतात, काही रोग हे याप्य असतात, आणि काही रोग हे असाध्य असतात. काही रोग ठीक होतात, पण काही रोग जे आहेत ना हे याप्य, म्हणजे ते दाबून ठेवायचे असतात, पूर्णपणे नष्ट पण करायचे नाहीत आणि जास्त वाढू द्यायचे नाहीत. तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगतो. आपण डॉक्टरांकडे गेलो, मला ताप आला, किती आहे, 102 103 104 जे असेल ते. डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे, हे गोळ्या घे. त्यांनी गोळ्या घेतल्या. आता बघा, गोळ्या घेतल्यानंतर ताप कमी झाला. कमी झाला म्हणजे शून्यावर आला का? त्याची जी काही हे असेल 98 97 जे असेल, जे उष्ण आपल्या ह्या शरीरातलं ताप पूर्ण नष्ट करायचं नाही आहे. शुगर असेल, वाढली ठीक आहे, आता ठीक आहे डॉक्टर साहेब, आता कमी झाली म्हणजे काय शून्यावर आली का? हे रोग जसे याप्य आहेत तसा हा भवरोग सुद्धा याप्य आहे, संपूर्णपणे याला नष्ट करायचं नाही आहे. त्याच्यामुळं मग संत जे नाश करतात, संसारामध्ये पडू नका म्हणतात, याचा अर्थच एवढा आहे की संसाराचा नाश करायचा नाही आहे, संसाराच्या भीतीचा नाश करायचा आहे. म्हणून भागवताला एक विशेषण दिलेलं आहे महात्म्यामध्ये. भागवत कसं आहे, संसार भयनाशनम. संसाराचा नाश करणारं भागवत नाही आहे, संसाराच्या भीतीचा नाश करणारं भागवत आहे. त्याच्यामुळं खरं शौर्य काय आहे तर खरं शौर्य हे आहे,
संसारामध्ये राहून सुद्धा त्याच्यामध्ये आसक्त न होणे, यालाच खरं शौर्य भगवंत म्हणतायत. संन्यास कशाला म्हणावा? खूप सुंदर वर्णन आहे हो. कर्म त्याग हा संन्यास उच्यते. त्याग म्हणजे संन्यास. आता कशाचा त्याग? म्हणले इच्छेचा त्याग म्हणजे संन्यास आहे. संन्यास आश्रम स्वीकारला आणि जर पुन्हा पुन्हा विषयांचं चिंतन करू लागला तर त्याला संन्यास म्हणायला शास्त्रकार तयार नाहीत. इच्छेचा त्याग म्हणजे खरा त्याग आहे. शास्त्रकारांनी सांगितले, माणसाच्या इच्छा अशा असतात, जीर्यन्ते जीर्यतः केशाः, दंता जीर्यन्ति जीर्यतः, जीर्यतश्चक्षुषी श्रोत्रे, तृष्णैका तरुणायते. म्हणजे माणसाचे सगळे केस नष्ट होऊन गेले, दात गेले, दात गेल्यानंतर सुद्धा पण शेंगदाणे खायची इच्छा होतेच. मग तो काय त्याचं हे करेल, मिक्सर मळून काहीतरी करेल, पण इच्छा जात नाही. दंता जीर्यन्ति जीर्यतः चक्षुषी श्रोत्रे, डोळे गेले, हे गेले, परंतु शास्त्रकारांनी सांगितलं तृष्णैका तरुणायते. इच्छा मात्र वाढत जातात, त्या थांबत नाहीत. निस्वो वष्टी शतं शतं दशशतं लक्षं सहस्राधिपः. काहीच नसलं की वाटतं कमीत कमी 100 रुपये तरी मिळावेत. 100 रुपये मिळाले की मग वाटतं 100 रुपयाने आजच्या काळात काय होते, शतं दशशतं, कमीत कमी 1000 तरी मिळावेत. ज्याला 1000 मिळतात तो म्हणतो अरे 1000ने काय होतं. लक्षं सहस्राधिपः, ज्याच्याकडे लाख आहेत तो म्हणतो नुसते पैशाने काय करायचे, मग राजा व्हायला पाहिजे मी देशाचा. बरं, राजासुद्धा थांबत नाही इथंच. त्याला वाटतं की मी अजून पुढच्या ह्याच्यावर जावं. चक्रे शताम, पुढे त्याला वाटतं की मी इंद्रपदावर जावं. ब्रह्मा शैवपदम शिवो हरिपदम. प्रत्येकाच्या आशा ह्या वाढत जातात, इच्छा संपत नाहीत. आणि कसं आहे, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आपल्याला भागवतातलं वचन आहे, एकादश स्कंधातलंच आहे. आम्हाला एक लहानपणी एक पंचतंत्र नावाचं एक पुस्तक शिकवलं जायचं, विष्णू शर्मा यांनी रचलेलं. खूप सुंदर कथा आहेत. तर त्याच्यातील जे 5वं तंत्र आहे ना, त्याच्यात एक कथा आहे. त्या कथेचंच नाव आहे सोमशर्म पिता. वस्तुतः बघा, एक भिक्षुक म्हणजे ब्राह्मण असतो, गरीब असतो. त्याचा एकच नियम, दररोज काहीतरी भिक्षा मागायची, थोडं काही सातूचं पीठ वगैरे त्याला प्राप्त करायचं आणि जेवढं लागेल तेवढंचा स्वीकार करायचा आणि उरलेलं एका मडक्यात भरायचा. एक मडकं असं त्याने टांगलेलं होतं, त्या मडक्यात भरायचा. हळूहळू हळू थोडं थोडं करत एके दिवशी ते पूर्ण मडकं भरलं सातूने. आणि असंच आता ते वर अडकवलेलं ते मडकं खाली एक बाज टाकली आणि त्या बाजावर पडला आणि रात्री विचार करू लागला, काय सुंदर आपण काम केलेलं आहे, झालं आता सातूचं मडकं भरलंय, मग एक काम करेल मी आता. पडल्या जागी विचार आहेत बरं. मी एक काम करेल, उद्या हे मी विकेल आणि ह्याच्यातून थोडे मला पैसे येतील. त्या पैशाने मी दुधाचा व्यवहार सुरू करेल. हळूहळू हळू त्याच्यातून थोडा मला फायदा झाला की मी एखादी म्हैस घेईल आणि त्या म्हशीला नंतर अनेक हे झाल्यानंतर ती म्हैस विकेल, मग एखादा घोडा घेईल, मग अश्वशाळा निर्माण होईल. मग एवढा पैसा माझ्याकडे आल्यानंतर मी एक मोठं घर बांधेल. आता मग घर बांधल्यानंतर काय, सगळे लोक मला विचारत येतील, म्हणे अहो माझ्या पोरीसोबत लग्न करा, माझ्या पोरीसोबत लग्न करा. मग माझं लग्न होईल थाटामाटात. लग्न झाल्यानंतर आम्हाला मुलं होतील. आणि एके दिवशी मी असं पुस्तक वाचत बसलेला असेल आणि त्यावेळेस तो छोटासा मुलगा रांगत रांगत माझ्याकडे येईल, मला त्रास देईल, वाचू देत नसेल. मी माझ्या पत्नीला हाक मारेल, ये ह्याला घेऊन जा, पोराला तिकडं घेऊन जा. पत्नी काही तिला काही ऐकू यायचं नाही आणि मग मला मात्र खूप राग येईल. मग मी तिच्या जवळ जाईल आणि जोरात तिला लाथ मारेल म्हणतो. आणि ते बरोबर लाथ लागते त्या मडक्याला. मडकं फुटलं.
असं म्हणतात की तो चिंतन करत असताना म्हणतो म्हणे की जेव्हा मुलगा होईल ना त्याचं नाव मी सोमशर्मा ठेवेल. म्हणून त्या कथेला नाव दिले सोमशर्म पिता. कसं वर्णन आहे, स एव पांडुरश्येते सोमशर्मा पिता यथा. काय भेटलं शेवटी, आशा वाढत गेली. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दीन केले देवासी. वर्णन बघा, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मला पाहिजे, अजून पाहिजे, मला द्या द्या असं म्हणणं म्हणजे काय, भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिणे धिक त्याचे. शास्त्रकारांनी असं चिंतन केलंय की कशानंतर कशाचा नाश होतो. विशाखांते गता मेघाहा, वैशाख महिना आला की मेघ नष्ट होतात. प्रसूत्यंत्यंच यौवनम, म्हणजे असं म्हणतात की स्त्री जेव्हा प्रसूत होते त्यानंतर तिचं तारुण्य नष्ट होतं. प्रणामांत सतांकोपहा, म्हणजे काय की एखाद्या संतांना सज्जनांना जर राग आला तर त्यांना जर थोडं प्रणाम केला, हे केलं, माफी मागितली, त्यांचा अंत होतो, त्यांचा नाश होतो. आणि याचनांतंच गौरवम, याचना केली की त्याचा गौरवाचा नाश होतो. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की द्या हे तुम्ही तोंड बंद करून म्हणू शकता का हो? एक बघा बरं, करून बघा इथल्या इथंच. जमेल? नाही ना जमणार. शास्त्रकारांनी सांगितलं, द्या हे म्हणण्यासाठी जर तुम्ही तोंड उघडलात तर तुमच्या हृदयामधील 5 देवता निघून जातात. देही ती वचनम श्रुत्वा, देही म्हणजे द्या असं जर म्हणलात तर काय होईल, हृदयस्थाः पंचदेवताः मुखात निर्गत्य गच्छन्ति श्री ह्री धी धृती कीर्तयः. तुमची श्री गेली, धृती म्हणजे धैर्य गेलं, कीर्ती गेली, धी म्हणजे तुमच्या बुद्धीचा सुद्धा त्याग, बुद्धीचा सुद्धा नाश झाला. आणि मला सांगा, ज्याच्या बुद्धीचाच नाश झाला त्या माणसाचा नाश झाला. तुम्हाला मी प्रमाण सांगतो, भगवद्गीतेचा 2रा अध्याय. माणूस अडकत कसा जातो, नाशाकडे कसा प्रवृत्त होतो, क्रम कसा दिलाय बघा. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते शूपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः. इथपर्यंत ठीक आहे. पुढे काय, बुद्धिनाशात प्रणश्यति. बुद्धीचा नाश म्हणजे तुमचा नाश. आणि हे सगळं कशामुळं होतं, देहीती वचनम श्रुत्वा, द्या असं जर म्हणाल तर. त्याच्यामुळं या आशेचा त्याग म्हणजे खरा संन्यास आहे. वेळ कसं आहे, सगळे विषय खूप चांगले आहेत पण घड्याळ फार बेकार असते. 4:55 झालेत, अगदी 20 मिनिट माझ्याकडे बाकी आहेत. 35 प्रश्न कधी होतील आपले. पुढे प्रश्न विचारलेला आहे, कफ पंडितः, खरा पंडित कोण? पंडिताच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत बरं. पंडित तोची भला, नित्य भजे जो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल टाहे. संतांनी सांगितलं, अवघे समब्रह्म पाहे, त्याला खरं पंडित म्हणा. त्याच्याहीपेक्षा मी तुम्हाला दुसरे उदाहरण सांगत नाही. मला माहिती आहे तुम्हाला गीतेचं चांगलं ज्ञान आहे. संपूर्ण भगवद्गीतेचा 700 श्लोकांचा जर विचार केला तर त्या सगळ्या गीतेमध्ये 4 ठिकाणी पंडित शब्द आलेला आहे. तिथं आपल्याला पंडित म्हणजे काय ते लक्षात येईल. बघा, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. याला पंडित म्हणा.
विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. याला पंडित म्हणा. विद्याविनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, कुत्रा असेल, एवढंच कशाला, श्वपाक म्हणजे चांडाळ असेल, पंडिता समदर्शिनः, त्याला तुम्ही पंडित. मग तुम्ही गुणभेदाने घ्या, वृत्तीभेदाने घ्या, आकारभेदाने घ्या, सगळीकडे समानता लावा. विद्याविनय संपन्न ब्राह्मण सात्विक आहे, श्वपाक कुत्र्याला खाणारा तामसी आहे. इथं सुद्धा तुम्ही भेद बघू नका. एवढंच कशाला, आकारभेदामध्ये तर माऊलींनी या श्लोकावर टीका लिहित असताना जे या श्लोकामध्ये नाही तो पण शब्द घातलाय. मग हा मशकू हा गजू. मशकू म्हणजे काय झालं, आकारभेद बघा. माशी कुठं आणि हत्ती कुठं, यांच्यामध्ये सुद्धा जो भेद बघत नाही, पंडिता समदर्श, त्याला पंडित म्हणा. त्याच्यानंतर सांख्ययोगौ पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः, गीतेमधलंच वर्णन आहे, त्याला पंडित म्हणा. सांख्ययोग पृथक बालाः, सांख्य आणि योग हे पृथक आहेत, हे कोण म्हणेल, बालाः. प्रवदन्ति न पंडितः, पंडित म्हणत नाहीत तसं, सगळं एक आहे. आणि अजून एक सांगतो जे गीतेमध्ये आलेलं आहे, यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः, त्याला पंडित म्हणा. 12. ठीक आहे, तुम्ही इतर प्रमाण सांगितले. गोपालकृष्णांचं काय मत आहे? गोपालकृष्णांनी सांगितलं, पंडितो बंधमोक्षवित, ज्याला बंध काय आहे आणि मोक्ष काय आहे हे कळतं त्याला पंडित म्हणा. कसं आहे बघा, आपल्याला संसार सुखाचा वाटतो. जे साधक असतात त्यांना संसार हा सुखाचा की दुःखाचा असं वाटतं, आणि जे सिद्ध असतात, जे मुक्त असतात, त्यांना मात्र संसार दुःखाचा वाटतो. आता बघा, आपल्याला संसार सुखाचा वाटतो ना, आपण एवढ्या आनंदाने करतो ना दररोज. साधकाची स्थिती कशी असते, सुखाचा की दुःखाचा कळत नाही. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आपल्याला भर्तृहरी नावाचे कवी सगळ्यांना माहिती आहेत. भर्तृहरी म्हणे एकदा रस्त्याने निघाले आणि ते विचार करू लागले म्हणे की रस्त्याने जाताना संसार हा सुखाचा की दुःखाचा. खूप गोड चिंतन मांडलेलं आहे. संसार सुखाचा की दुःखाचा. मग भर्तृहरी निघाले रस्त्याने आणि वाटेमध्ये त्यांना एक हे दिसलं, काय माहिती आहे, क्वचित विद्वद गोष्टीही, विद्वानांच्या गप्पा ऐकू लागले आणि त्या गप्पा शास्त्रचर्चा ऐकल्या, वेदमंत्र ऐकले. हा म्हणले संसार हा सुखाचा आहे. थोडं पुढे गेले, मग काय झालं, क्वचिदपि सुरामत्त कलह, म्हणजे एक माणूस मद्य पिऊन वाटेल ते बोलू लागला. ते ऐकलं, अरे रे रे म्हणले संसार दुःखाचा आहे. पुन्हा थोडं पुढे गेले, क्वचित वीणा वाद्यम, मस्त सुंदर असे वाद्य ऐकले, मंगलवाद्य ऐकले आणि मग लक्षात आलं संसार सुखाचा आहे. क्वचित वीणा वाद्यम, सुखाचा वाटला. थोडं पुढे गेले, क्वचिदपि जहा हे ती रुधिरम, म्हणे कोणाच्या तरी घरचं कोणीतरी गेलं होतं आणि ते सगळ्यात गेल्यानंतर रडू लागले. ते शब्द ऐकले, अरे रे म्हणले संसार दुःखाचा आहे. पुन्हा थोडं पुढे गेले, मग त्यांना काय दिसलं माहिती आहे का, क्वचित रम्या रामा, म्हणजे एक सुंदर स्त्री दिसली आणि ते बघितल्यानंतर म्हणाले नाही नाही संसार सुखाचा आहे. पुन्हा पुढे गेले, पुन्हा पुढे गेल्यानंतर एक जरा जर जर तनुहू, एक म्हातारी दिसली, सगळ्या अंगावर त्याच्या ते सुरकुत्या वगैरे पडल्या. ते बघितलं, अरे रे म्हणले संसार दुःखाचा आहे. म्हणजे बघा कसं, एकदा सुखाचा वाटतो, एकदा दुःखाचा वाटतो, एकदा सुखाचा वाटतो, एकदा दुःखाचा वाटतो. शेवटी भर्तृहरी सारखे म्हणतायत, न जाने संसार हा किम सुखमय हा किम अमृतमय हा किम दुःखमय हा. नेमका संसार सुखाचा की दुःखाचा आहे मला सुद्धा कळत नाही. ही साधकाची अवस्था आहे. आणि
सिद्ध संत मात्र म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. भागवताच्या पंचम स्कंदामध्ये भवाटवीचं वर्णन बघा. भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये कपिलांनी देवहूती म्हणजे आपल्या आईला केलेला उपदेश बघा, मग तुम्हाला संसार कसा आहे ते कळेल. सिद्ध मात्र सांगतात संसार दुःखाचा आहे. आचार्यांनी पतंजली योगसूत्रामध्ये एक खूप सुंदर सूत्र येतं बघा. परिणाम ताप संस्कार दुःखैहि गुणवृत्ती विरोधाच दुःखमेव सर्वं विवेकिनः. परिणाम ताप संस्कार दुःख म्हणजे काय, एका एका शब्दात सांगतो, जास्त अवघडत जाणार नाही. परिणाम दुःख म्हणजे काय, समजा आज आपण काहीतरी समजा जेवणामध्ये चांगला पदार्थ आहे, एखादी भाजी खूप आवडली, काय चवदार होती, आणि आपल्या ह्याच्यापेक्षा थोडी जास्त खाल्ली, त्रास होईल की नाही. म्हणजे विषय भोगले पण पुढे त्रास आहे ना, परिणाम दुःख. ताप दुःख म्हणजे काय, समजा एखादा माणूस आहे, त्याला शुगर झाली, हातामध्ये लाडू आहे, लाडू खातोय, त्याला माहिती आहे मला शुगर आहे, तो लाडू खाताना विचार करतोय आज मी एवढा लाडू खातोय पण उद्या जर शुगर वाढली तर डॉक्टर कडू कारलं खायला देतील. हे काय, ताप दुःख. संस्कार दुःख, संस्कार दुःख म्हणजे काय, असं म्हणे, असं एक धरून चला उदाहरणासाठी सांगतो. म्हणे एक वारकरी 4 महिने चातुर्मासात पंढरपूरला राहिला, आणि तिथं आता पंढरपुरामध्ये काय बघायचं, खायला काय कमी असतं. हरिभजन के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ जाव, असं वर्णन आहे. आता चातुर्मासामध्ये हे काही खायला झालं. 4 महिने झाले, घरी आला, दररोजच्या सारखं पत्नीने जेवायला वाढलं, पिठलं भाकरी वाढलं. पहिला घास खाल्ल्या बायकोला शिव्या देऊ लागला. कळतं की नाही तुला, एवढं तिखट करतात का. बायको म्हणाली, अहो तुम्ही 4 महिन्यात जायच्या आधी आयुष्य गेले आपलं हेच खाण्यात, आणि तुम्ही म्हणता हे का. आता बघा, त्याला हे जे दुःख झालं हे का झालं माहिती आहे का, 4 महिने त्याच्या जिभेवर ते संस्कार होते, ते आत्ता त्याला त्रास देतात. म्हणून दुःखमेव सर्वं विवेकिनः, विवेकी लोकांना हे सगळं दुःखमय. ह्याच्या मग मला एक सांगा, एकच विषय, एकाला सुखाचा आणि एकाला दुःखाचा, असं का हो. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो बघा. गुलाबाची पाकळी, आपल्याला माहिती आहे गुलाबाची पाकळी पायाला इथं पायाच्या खाली टाका, त्याच्यावर पाय ठेवा, तुम्हाला त्रास होईल. तीच पाकळी तुम्ही एखाद्या डोळ्याच्या ह्याच्यावर ठेवा, त्रास होईल का. एकच पाकळी आहे, पायाखाली ठेवली तर त्रास नाही, डोळ्यावर ठेवली तर त्रास आहे. याचं उत्तर एकच आहे, पायाची कातडी ही स्थूल आहे, डोळ्याची कातडी ही सूक्ष्म आहे. तसं एकच विषय संतांना दुःखाचा वाटतो, आपल्याला सुखाचा वाटतो. याचं कारणच एक आहे, आपली दृष्टी ही स्थूल आहे आणि संतांची दृष्टी ही सूक्ष्म आहे. बंध आणि मोक्ष हा जो योग्य प्रकारे जाणेल, संसार खराच दुःखाचा आहे, मग तो कसा आहे हे जोपर्यंत तो जाणेल त्यालाच पंडित म्हणा. बंध मोक्षवित पंडितः. आपल्याला कसं होतं माहिती का, आपण याच्यातून बाजूला का होत नाहीत लवकर, ह्याचं एक कारण तुम्हाला सांगतो. आपल्याला दुःख आहे हेच कळत नाही. तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो, वेदांतामध्ये प्रसिद्ध उदाहरण देतात. कैदी होता एक कैदी, आपल्याला माहिती आहे, आणि म्हणे की आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक हे असतात. ते काही जण महिन्यासाठी गेलेले, काही जण वर्षासाठी गेलेले, काही जण कायमसाठी गेलेले असतात. एके दिवशी म्हणे त्या राजाचा वाढदिवस होता, आणि त्या राजाने सांगितलं म्हणे सगळ्या कैद्यांना बोलवा, आणि आज त्यांना जे जे पाहिजे आहे ते मी आज त्यांना देणार आहे. झालं, सगळ्यांना बोलवलं, एक जण येऊ लागले. पहिल्याला विचारलं तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं राजेसाहेब खरं सांगू का, अहो म्हणे इथं सगळं चांगलं आहे हो, पण जेवायला ना वरण चांगलं नाही म्हणे, त्याच्यामध्ये काय पाणीच सगळं, डाळ काय आम्हाला दिसतच नाही.
मग तेवढं वरण, तेवढं जेवायची व्यवस्था चांगली करा. हो म्हणे बाजूला. दुसरा आला, तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, महाराज जेवण ठीक आहे हो, एका वेळेस काय कमी जास्त, पण जेवणानंतर झोपायला खाली चटई फक्त देतात, थोडं पलंगाची व्यवस्था करा. ठीक आहे, हो बाजूला. तिसरा आला, तुला काय पाहिजे? काय सांगावं महाराज, अहो आता मला कायमचं इथं राहायचंय, दर 2 महिन्याला मला घरचे भेटायला येतात, आणि काय ते आम्हाला जिथं राहायची खोली आहे ते कलर नाही, काही नाही, सगळं कलर हे झालं, कमीत कमी त्याला रंग तरी द्या, म्हणजे घरच्यांना तरी बरं वाटेल, आमचे ते चांगले इथं राहतात म्हणून. हो म्हणे बाजूला. 4, 5, 6 जण हे करा, ते करा, ते करा. शेवटी एक आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज मला काही नको म्हणले, या कैदखान्यातून मुक्त करा. हे दुसरे का मुक्त झाले नाहीत? त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की आपण कैद आहेत. तसं जोपर्यंत आपल्याला संसार दुःखाचा आहे हेच कळणार नाही, तोपर्यंत मुक्त होण्याचा विचार नाही. पुन्हा मी सांगतोय, दुःखाचा आहे याचा अर्थ करूच नका असं नाही. त्या संसाराला धर्माची जोड असावी, एवढंच त्यांना सांगायचं. पुढे आता कसं आहे, पंडित कोण हा प्रश्न विचारला तर त्याचा पुढचा प्रश्न साहजिकच आहे, मूर्ख कोण? 5-8 झालेत. एक सांगतो एवढं आणि थांबतो, मग बाकीचे प्रश्न उद्या बघूयात. कहा मूर्ख हा असा प्रश्न उद्धवांनी विचारलेला आहे. तर उद्धवांनी सांगितलं, कृष्णांनी सांगितलं, मूर्खो देहाद्यहम बुद्धी. जे देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी त्यालाच म्हणायचं मूर्ख. मूर्खाचे अनेक लक्षणं केलेले आहेत बरं. आपण सगळे सुज्ञ आहात. दासबोधामध्ये तर समास आहेत मूर्ख लक्षणाचे. अजून एक तुम्हाला श्लोक सांगतो, म्हणजे पटकन मूर्ख कसा ओळखायचा बघा. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्वो दुर्वचनं तथा क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः. काय 5 लक्षणं सांगितलीत मूर्खांची. मूर्खस्य पंचचिन्हानी, गर्वो दुर्वचनं तथा, गर्व दुर्वचन, कधी कोणाला नीट बोलायचं नाही. क्रोधश्च, विनाकारण क्रोध करणं. कसं आहे, 17व्या अध्यायामध्ये नरकाचे 3 दार सांगत असताना क्रोधाला एक स्थान आहे. त्रिविधन नरकस्येदन द्वारनाशन महात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत. पण याच्या वाटी जो जाईल तो एक मूर्ख. दृढवादश्च, मी म्हणल तेच खरं. आणि परवाक्येष्वनादरः, दुसरे जे काही चांगले सांगू लागले त्याच्याकडे कधीही लक्ष न देणं, त्याला म्हणायचं मूर्ख. भगवान गोपालकृष्णांनी सांगितलं, मूर्खाची सोपी व्याख्या, देहाद्यहम बुद्धी. थोडक्यामध्ये मी म्हणजेच देह आहे, त्या देहाचा गर्व. कसं आहे बघा, मी जिथं येईल तिथं तुम्हाला संसार परत आला. मी आणि माझं म्हणून तुम्ही बघा 18व्या अध्यायामध्ये सगळ्यात शेवटी गीतेमध्ये कशा कशाचा त्याग करा आणि कशा कशाचा स्वीकार करा हे भगवंतांनी सांगितलंय बघा. कशा कशाचा त्याग करा, कशाचा स्वीकार. खूप सुंदर आहे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मान नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषो व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवा कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाशितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकाराचा त्याग करा. कसं आहे, अहम, तुम्हाला मी एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो आणि थांबतो. एक राजा होता आणि एक प्रधान होता. त्या प्रधानाला अशी इच्छा झाली की राजेसाहेब म्हणावं तेवढं चांगलं काही महिन्याची पगार देत नाहीत. मी एक काम करू, काय करायचं.
म्हणे राजेसाहेब पैसे कुठं ठेवतात, धन कुठं ठेवतात ते मला माहिती आहे. एक काम करूत, कोणी नसताना ते पैसे आपण चोरूत. झालं, ठरल्याप्रमाणे त्याला माहीत होतं ते कपाट होतं, त्याच्यामध्ये हे झालं, तिथं तो गेला, झालं, चोरलं, सगळं झालं आणि वापस आला. पुढच्या दिवशी राजाला बातमी कळाली. झालं असं म्हणे की जेव्हा तो ते घेऊन जाऊ लागला, एक पेटी होती म्हणे, त्याच्यामध्ये काहीतरी 1000 मोहरा होत्या आणि एक खिडकी होती, त्या खिडकीवर चढायचं, आत उतरायचं, ती पेटी घ्यायची, पुन्हा तसंच बाहेर जायचं. झालं असं की तो जेव्हा वापस जाऊ लागला त्यावेळेस त्याने ती पेटी अशी तिथं ठेवली. तो असा आता उतरणार, पण उतरताना नेमकं पुन्हा त्याचा धक्का त्या पेटीला लागला, पेटी पडली आत आणि तो पडला बाहेर. आता मला सांगा, तेवढी पेटी लोखंडाची आत पडली, आवाज येईल ना, सगळे उठले, हा पळून गेला, इकडं तिकडं झालं. राजापर्यंत बातमी गेली. राजाने सांगितलं, गावामध्ये दवंडी हे करा म्हणे की ज्याने कोणी चोरी केली असेल आणि चोरी कशी झाली हा जो सांगेल त्याला 1,00,000 मोहरा बक्षीस. चोर पकडण्यासाठी युक्ती केली आणि ही बातमी गेली म्हणे त्या प्रधानापर्यंत. अरे, काल तर आपल्याला चोरी करून काही मिळालं नाही, पण आता एक चांगली बातमी दवंडी हे केलेली आहे, काही हरकत नाही, मी जातो राज, मला माहीत मीच चोरी केली, कशी केली सांगायला काय अवघड आहे. गेला राजाकडे, राजासाहेब मी सांगतो चोरी कशी झाली. म्हणे सांगा. तो गेला. असं झालं असेल, मला वाटतंय रात्रीची वेळ असेल. बरं. त्याच्यानंतर चोराला माहीत असेल तुमचं धन कुठं आहे. म्हणे बरं. चोर असा मग त्या खिडकीतून आत गेला असेल. म्हणे बरं. ते दार काढलं असेल, पेटी घेतली असेल, तसंच आता बाहेर आला असेल, मग तो पेटी तिथं ठेवला असेल त्या खिडकीवर, पुन्हा तो त्याच्यावर चढला असेल आणि मग आता बाहेर यायचं. आणि असं झालं की बाहेर येताना त्या पेटीला धक्का लागला असेल आणि पेटी पडली आत आणि मी पडलो बाहेर. पुढचं का आता त्यात प्रधानाचं काय झालं असेल तुम्हाला कळालं. मला सांगा, इथपर्यंत व्यवस्थित चालू होतं की नाही. फक्त एक मी त्याला आडवा आला. मला सांगा, व्यवहारात जर एक मी एवढा आड येत असेल तर परमार्थामध्ये मी किती आड येत असेल. त्रैलोकी धनवंत मी, प्रबळ मी, विद्याब्धी मी, धीर मी, दाता मी, नरनाथ मी, चतुर मी, सर्वज्ञ मी, श्रेष्ठ मी, भोक्ता मीच, सुजाण जाण जगतिया, सानंद मी, शूर मी, मी हेची कळे, परंतु न कळे कोठून मी कोण मी. मी कळतं पण खरं काय ते कळत नाही. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं, मी आचार्यांनी तर ह्याच्यामध्ये सांगितले विवेक चूडामणीमध्ये की बंधनात पडण्यासाठी अनेक कारण आहेत, पण पहिलं कारण कुठलं आहे. संत्यन्ये प्रतिबंधाः पुंसः संसार हेतवो दृष्टाः तेषामेषां मूलम प्रथम विकारो भवत्यहंकारः. त्यांचा पहिला मूळ म्हणजे अहंकार आहे. तीळ मात्र होय जरी अभिमान, मेरू तो समान भार देवा, तुकाराम महाराज सांगतात. नारदाची कथा माहीत असेल आपल्याला, अहंकार झाला आणि कशी फजिती झाली. म्हणून 2 अक्षर म्हणजे मृत्यू आहे आणि 3 अक्षर म्हणजे शाश्वत ब्रह्मपदाची प्राप्ती आहे. बघा, कुठले 2 अक्षर. द्व्यक्षरस्तु भवेन मृत्युः, त्र्यक्षरम ब्रह्मशाश्वतम. कुठले 2 अक्षर. ममे तिचे भवेन मृत्युः, मम म्हणजे मृत्यू आहे आणि न ममे तिचे शाश्वतम, न मम म्हणजे शाश्वत पदाची प्राप्ती आहे. याच्यानंतर पुढे अजूनसुद्धा सुख म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, खरं धन म्हणजे काय, खूप सुंदर वर्णन आहे. खरं धन, त्यांना धर्म म्हणजे खरं धन असं गोपालकृष्णांनी उत्तर दिलेलं आहे. ते सुद्धा आपण उद्याच्या भागामध्ये बघूयात. त्याच्यानंतर मार्ग कुठला, खरा मार्ग कुठला, वाईट मार्ग कुठला, खरा स्वर्ग कुठला, खरा नरक कुठला, खरं सुख काय आहे, खरा लाभ काय आहे, खरं तप काय आहे, इत्यादी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात. आपली वेळ संपलेली आहे. याच ठिकाणी आपण आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊयात. गोपाल कृष्ण भगवान की जय.